मुंबईतून कोकणात जाण्यासाठी आणखी एक व्यवस्था सेवा जी आहे ती महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे, ती म्हणजे रोरो सेवा। मंत्री नितेश राणे आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत गप्पा मारत हा संपूर्ण रोरो सेवेचा प्रवास करायचा आहे आज। सर, रोरो सेवा 1 सप्टेंबर पासून सुरू होणार अशी तुम्ही घोषणा केली आणि आता या रोरो सेवेत आपण बसले, काय भावना आहेत? एक कोकणवासी म्हणून आणि कोकणाचा नागरिक म्हणून मी माझ्या मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये माझ्या कोकणाच्या जनतेसाठी एक सक्षम पर्याय जलवाहतुकीचा मी आणू शकलो, ह्याच्यापेक्षा समाधान कुठलंच नाही। शेवटी हे सगळं आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची दूरदृष्टीची कमाल आहे। जेव्हा ते 14 ते 19 मध्ये ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ह्या रोरो सर्व्हिसची मुहूर्तमेढ रोवली। त्यांची इच्छाच होती की आपण जलवाहतुकीच्या माध्यमातून आपण मुंबई आणि कोकणाला जोडलं पाहिजे। तुम्ही पूर्वीच्या कालावधीमध्ये तुम्ही वाचलं असेल तर व्यापार आणि विविध गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जलवाहतूक वापरली जायची, म्हणजे एकंदरीत एकदम म्हणजे काही वर्षा अगोदर। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे बदल आजूबाजूला दिसतात, आज तोच पर्व आम्हाला लोकांना चालू करण्यासाठी आम्ही त्या मार्गावर आहोत। आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही एवढा निश्चय केला की आम्हाला जलवाहतुकीच्या माध्यमातून मुंबईला आणि कोकणाला जोडायचं आहे। जो प्रकल्प आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी सुरू केला त्याची फक्त अंमलबजावणी आम्ही लोकांनी केली। म्हणून ह्या सगळ्याचे मुख्य सूत्रधार हे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। आज ह्या रोरोच्या माध्यमातून तुम्ही कमी पैशामध्ये आपला वेळ वाचून आपला एवढं चांगल्या फॅसिलिटीजमध्ये जाऊन, आता विचार करा हे आजूबाजूला इकॉनॉमी सीट आहे, जे सर्वात कमी दर्जाचे सीट आहेत ते असे अगर सीट असतील तर विचार करा बिझनेस क्लास किती चांगला असेल, प्रीमियम इकॉनॉमी कसा असेल आणि फर्स्ट क्लास किती चांगला असेल। आणि तुम्ही 3-3.5 तासामध्ये रत्नागिरीत चालला, जिथे तुम्ही अन्य वेळी तुम्हाला 7 ते 8 तास लागतात, तुम्हाला 4.5-5 तासामध्ये तुम्ही सिंधुदुर्गात पोचताय विजयदुर्गपर्यंत, जिथे तुम्हाला 10 ते 12 तास लागत आहेत। या सगळ्या सुविधा तुम्हाला अगर आम्ही महायुतीचं सरकार म्हणून आम्ही उपलब्ध करून देतो आहे। म्हणून जे कोकणवासियांनी आम्हाला निवडणुकीच्या निमित्ताने भरभरून असा आशीर्वाद दिला त्यांचं परतफेड आम्ही ह्या माध्यमातून करतो। 2 ते 3 दिवसाआधी तुम्ही कोकणात रेल्वे सोडताना आम्हाला पाहायला मिळाले होते आणि त्याच्यानंतर आता कोकणात थेट रोरो सेवा। मुद्दा हाच आहे की तुम्ही ज्यावेळेस रेल्वे गाड्या सोडत होते तेव्हा मुंबई गोवा महामार्गाचा मुद्दा सतत विरोधकांकडून उपस्थित केला जात होता, त्याच्यानंतर आता ही रोरो सेवा, काय नेमकं तुमचं या सगळ्यांवर सांगणं आहे? तर मला असं वाटतं प्रत्येक मार्ग प्रत्येक पर्याय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आज मुंबईचे जे चाकरमानी मुंबईचे कोकणवासी जे राहतात त्यांच्याकडे वेळ कमी असतो, प्रत्येकाला त्याचे बजेट कमी असतात, कधी कमी पैशात ते आपले नोकरदार वर्ग असल्यामुळे आमचा हाच प्रयत्न आहे की त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी करावा। आम्ही शेवटी कोकणातले असल्यामुळे आम्हाला त्यांच्या भावनेची जाण आहे आणि म्हणून आम्ही एवढे निश्चित केलं आहे की आपण चांगल्या दर्जाची सेवा द्यायची। जे बाहेरगावी गेल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीचे आपल्याला क्रूज दिसतात, आज इथे आतमध्ये बसल्यानंतर आपण बोलूच शकत नाही की तुम्ही मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये जात आहे आणि इथे तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकता। म्हणजे गावाकडे जात असताना तुम्ही खालती तुमची गाडी लागलेली आहे, इथे तुमचे नातेवाईक आहेत, उतरल्यानंतर तुम्ही स्वतःच्याच गाडीमध्ये बसायचं आणि आपल्या गावाकडे जायचं। गाव सगळं फिरल्यानंतर परत तुम्ही तुमची गाडी आतमध्ये आणू शकता आणि परत मुंबईकडे जाऊ शकता। मला वाटतं ह्याच्यापेक्षा चांगली सुविधा ही कुठलीच असू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे फार क्रांतिकारी पाऊल आहे। 3 क्लास आहेत, म्हणजे इकॉनॉमी, प्रीमियम आणि फर्स्ट क्लास, त्याचे दर कसे असतील, काय नेमके त्याच्या दराबद्दल मी तुम्हाला सकाळी सांगितलं आहे। गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये आम्ही 2,500च्या पूर्ण एकंदरीत ह्या इकॉनॉमीचे सीट 2,500मध्ये आहोत, जिथे आज तुम्ही बसलेला आहात ते 2,500चे आहेत। प्रीमियम इकॉनॉमी 4,000 आहे, त्याच्यावरती तुम्ही 7,500वर आहे बिझनेस क्लास आणि 9,000 तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये जात आहे, फक्त 9,000मध्ये। म्हणून मला असं वाटतं या सगळ्या बाबतीचा म्हणजे अनुभव जेव्हा कोकणवासी घेतील तेव्हा निश्चित पद्धतीने आमच्या महायुती सरकारला भरभरून आणि आमच्या देवाभाऊंना भरभरून आशीर्वाद देतील। सर, ज्यावेळेस आपण जलसेवा सुरू करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा कन्सर्न असतो सेफ्टीच्या अनुषंगाने काय याच्यात विशेष व्यवस्था यंत्रणा तयार करण्यात आली? शेवटी 147 परवानग्या घेऊन आम्हाला आज ही बोट सुरू करण्याची आम्हाला परवानगी दिलेली आहे।
तुम्ही छोट्याच्या छोट्या गोष्टी बघितल्या, इथे फायर एक्स्टिंग्विशरचा सेटअप असो, सीटच्या खालती फायर एक्सचा सेटअप असो, सेफ्टीचे सगळे नॉर्म जोपर्यंत आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून DG शिपिंग, IRS जेवढ्या या संस्था आहेत, जे आपल्याला सगळ्या बाबतीमध्ये जोपर्यंत ओके बोलत नाही तोपर्यंत आपल्याला परवानगी किंवा बोट चालवण्याची परवानगी तुम्हाला मिळत नाही. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर मला असं वाटतं आज आपण कोकणवासियांसाठी आम्ही ही सुविधा आणू शकलेलो आहे. म्हणून हा माझ्या दृष्टिकोनातून हा फार ऐतिहासिक आणि भावनिक दिवस आहे. अगदी शेवटचा प्रश्न आहे, उद्यापासून आपण गणेशोत्सवाला सुरुवात करतो. या रोरो सेवेची सुरुवात कधीपासून आपण करणार? काही आता शेवटी समुद्र आहे. समुद्राचे जे काय आम्हाला हवामान खात्याकडून जे काय अंदाज आलेला आहे की समुद्र खवळलेला आहे. आम्ही कुठेही आमच्यासाठी सुरक्षता ही प्राथमिकता आहे. कोणाच्याही आयुष्यावर खेळण्याचा आमचा कुठल्याही पद्धतीचा मानस नाही किंवा आम्ही त्या व्हायलाच देणार नाही. म्हणून आम्हीही थांबलेलो आहे. जेव्हा समुद्र शांत होईल आमची बोट तयार आहे, आमच्या परवानग्या सगळ्या आलेल्या आहेत, आम्ही ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया सुरू करणार आहोत आणि लवकरच मला वाटतं 1 ते 2 तारखेपर्यंत आदरणीय फडणवीस 1 सप्टेंबरच्या आदरणीय फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे राणे साहेब असतील आणि पूर्ण मंत्रिमंडळ आणि सगळ्या महत्त्वाच्या लोकांना, आमचे सोनवालजी यांनी फार महत्त्वाची भूमिका ह्या सगळ्या रोरो सर्व्हिसमध्ये आम्हाला साथ देऊन दिलेली आहे. या सगळ्यांना एकत्र घेऊन ही बोट सुरू करणार आहोत. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी. ते हे होते मंत्री नितेश राणे. त्यांनी आपल्यासोबत सविस्तर चर्चा जी आहे ती केलेली. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.